ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक नगरीची मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे यशस्वी वाटचाल झाली आहे. असे असले तरी सध्या खवय्यांची नगरी म्हणून नाशिकची नवीन ओळख निर्माण झाली आहे. नाशिककर चविष्ट, रुचकर आणि मनपसंत भोजनासाठी नेहमी शोधात असतात. हीच गरज लक्षात घेत राजकीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणाऱ्या नाशिक येथील सुनीता अशोक निमसे यांच्या हॉटेल ओसरीचे उद्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी नगरसेविका जयश्री गायकवाड, श्री गायकवाड, नगरसेवक रिद्धीश उद्धव निमसे, मणि जेजुरकर, अजिंक्य फरांदे आदी मान्यवर उपस्थित होते. हॉटेल ओसरीमध्ये चुलीवरचे गावरान जेवण मिळण्याची सोय आहे. पूर्वी घरोघरी ओसरीवर जेवण बनवले जायचे, त्याची चव काही वेगळीच असायची. हाच अनुभव आजही मिळावा यासाठी चक्क चुलीवर सर्व प्रकारचे जेवण खवय्यांना मिळावे यासाठी हॉटेल ओसरीमध्ये परिपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. येथे संपूर्ण ग्रामीण पद्धतीने सजावट करण्यात आली असून येथे फॅमिली रेस्टॉरंट, गावरान मटण, चिकन थाळी, बागेतील पंगत, स्पेशल व्हेज थाळी खवय्यांसाठी सदैव तयार मिळणार आहे. हॉटेल अंगणच्या मागे कृषीनगर जत्रा हॉटेल, लिंक रोड, नांदूर नाका, नाशिक येथे नवनिर्मित हॉटेल ओसरीला नाशिककरांनी नक्की एकदा भेट देऊन विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची चव घ्यावी. जत्रा लिंक रोड हा हॉटेल हब म्हणून ओळखला जात असला तरी हॉटेल ओसरीने आपली एक स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सदर उद्घाटन सोहळ्याला राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचे हॉटेल ओसरीच्या संचालिका सुनीताताई अशोक निमसे आणि कुमार अशोक निमसे यांनी स्वागत केले. नाशिककरांनी एकदा हॉटेल ओसरीला एकदा नक्की भेट द्यावी असे आवाहन हॉटेलच्या संचालकांकडून करण्यात आले आहे.
उद्घाटनाच्या प्रसंगी मी एवढंच सांगेल, ओसरी हा शब्द अगदी जुना आहे आणि पूर्वी जे ओसरी आपली घराच्या बाहेर असायची, म्हणजे आता तो ओसरीचा शब्द लक्षात येतो आहे. आणि हे हॉटेल आज बघितल्यानंतर असं लक्षात आलं की पूर्वीच्या आठवणी माझ्या समोर आलेल्या आहेत. तर मी हे जे रेस्टॉरंट बघते ते अगदी पूर्वीचे जे आहे, ओसरी आपली पडवी ओसरी हे जे असायचं याप्रमाणे बनवलेलं आहे. आणि आजकाल लोकांना अशाच प्रकारे पाहिजे आहे. त्यामुळं मला एवढं सांगेल की सुनीताताईंनी जे हॉटेल बनवलं त्यात मी एक शुभेच्छा देते. त्यांची अशीच पुढे प्रगती होत राहो या मी त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार, मी ओसरी हॉटेलला खूप खूप शुभेच्छा देतो. माझा लहानपणीचा मित्र माझा भाऊ कुमार, याचं फार टाईमपासून ड्रीम होता. त्याला फार इंटरेस्ट आहे फूडमध्ये वगैरे, आणि त्यांनी फार घरी मेहनत करून बरेच 6-7 महिने त्याच्यावरती त्यांनी प्रयत्न करून त्यांची एक रेसिपी बनवलेली. ताईंचं पण खूप मोठं योगदान त्याच्यावर. त्यांचा घरचा मटण मसाला आहे, म्हणून मी सगळ्यांना आव्हान देईन की तुम्ही नक्कीच यावे आणि इथे मटण ट्राय करावे. धन्यवाद. मनापासून आनंद होतोय की आमच्या सासूबाईंनी, आजी सासूबाईंनी जी परंपरा जपली, खेड्यातली, घरातली, ओसरीची, पडवीची, वरांड्याची, ती परंपरा मला आज पुढे चालू करता आली. आणि ओसरीच्या माध्यमातून मला ह्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या करता आल्या. आजकालच्या म्हणजे पुढच्या पिढींना हे मागच्या जुन्या परंपरा काहीच माहीत नाही. ओसरी कशाला म्हणतात तेही त्यांना माहीत नाही. परंतु ह्या सगळ्या जुन्या आठवणी आपल्याला पुढच्या पिढीपर्यंतसुद्धा जागवायच्या आहेत. आणि इथलं जे निसर्गरम्य वातावरण असतील, की चांगले वाईब्स असतील, त्याचासुद्धा त्या सगळ्यांना लाभ व्हावा असं मला मनापासून वाटतं. आणि आज या प्रसंगी मला खरोखर आनंद होतो आहे. आणि जेवढे पाहुणे आत्तापर्यंत आलेत सगळ्यांना ही कन्सेप्ट खूपच आवडली. त्यामुळे मला खात्री आहे की भविष्यामध्ये खूप लोकांची पसंती या ओसरीला मिळेल याच्यात शंका नाही. ओसरी सुरू करत असताना ओसरीच्या सोबत एक ॲग्रो टुरिझमची कन्सेप्ट माझी आहे. मिक्स फ्रूट फार्मिंग असेल, किचन गार्डन असेल, शहरातल्या लोकांना त्या शेतीची ओळख व्हावी, हा एक मेन उद्देश आहे. आणि तो उद्देश साध्य करत असताना ओसरीमध्ये सगळ्यांना जेवणासाठी पारंपरिक पदार्थ मिळावे हा माझा प्रयत्न आहे. जे पूर्वी जत्रा असायच्या, देवीची असेल, म्हसोबाची असेल, त्या पद्धतीचं एक नॉनव्हेज, मटण असेल, चिकन असेल आणि व्हेजिटेरियनसुद्धा सगळ्या डिशेस असतील, त्या पारंपरिक पद्धतीनं देण्याचा माझा प्रयत्न आहे. नाशिककरांना आवाहन करते आणि विनंतीही करते की ओसरीला एकदा सगळ्यांनी आवर्जून भेट द्यावी आणि इथलं जे ॲम्बियन्स आहे या सगळ्या खाद्यजत्रेचा त्यांनी अवश्य लाभ घ्यावा.